दंपे ए महिका झेंड्याचा तिरंगी झेंड्याचा सरदा जय जयकार क्रांतीचा वहिनी आम्हाला पण पोशाख परिधान केलेले आहे त्यांना मी विनंती करतो की या ठिकाणी समोर या. नमस्कार मित्रांनो, सागर पाटील पर्यंत आपल्या नव्या व्हिडिओमध्ये खूप खूप असे स्वागत करत आहे. सर्वांना जय शिवराय, सर्वांना भारत माता की जय. तर आज आहे आपला प्रजासत्ताक दिन आणि विशेषतः म्हणजे गावामधला आपला प्रजासत्ताक दिन. आणि आता आज आपण जरा वेगळ्या ठिकाणी आलो आहोत. म्हणजे दरवर्षी आपण राजीबा प्राथमिक शाळा केलवणे पाडा जातो. आता आपण राजीबा प्राथमिक शाळा केलवणे. अरे वा, बघा तयारी झालेली आहे मस्त. ती लक्ष्मीचं दर्शन झालेलं आहे सकाळी सकाळीच. तेव्हा आता आपल्याला जायचं आहे त्या शाळेमध्ये. अगोदर आपण तिथे खाद्यमेळा एक्सप्लोर केला होता. दरवर्षी अध्यक्ष महोदयांचं आमंत्रण येतं, म्हणतात की तुमच्यावर राग आहे. तर आमच्यावर काही राग वगैरे नाही आहे. कसं होतं की काही गोष्टी असतात म्हणजे रागाच्या वगैरे नसतात, तर त्या वेगळ्या असतात. तर आता आपण आलेलो आहोत डायरेक्ट आपल्या त्या शाळेत काहीतरी नवीन दाखवायला. प्रजासत्ताक दिनाच्या व्लॉगमध्ये तुम्हाला सांगतो की काहीतरी वेगळं काय भेटलं. तर कसं की शाळेच्या झेंडावंदनाबरोबर आपलं ग्रामपंचायत ऑफिसजवळ जे असणारं झेंडावंदन आहे, तर तिथे देखील आपण आलो आहोत. ही पहिल्यांदाच म्हणजे संधी आहे की आपण एका शासकीय कार्यालयाच्या बाजूला आपण झेंडावंदन करतो. तर ते आपल्याला तिथे जायचं आहे. सत्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन आहे आणि त्या प्रजासत्ताक दिनानिमित्ताने या गावातील सर्व ग्रामस्थ मंडळी, गावातील सर्व ज्येष्ठ नागरिक, गावातील सामाजिक, व्यावसायिक, राजकीय कार्यकर्ते, त्याचबरोबर गावातील जी मंडळे आहेत त्या मंडळांचे सर्व अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य, गावातील सरकारी कर्मचारी, त्याचबरोबर निवृत्त शिक्षक, कर्मचारी वर्ग, गावातील सर्व नोकरदार वर्ग, त्याचबरोबर अंगणवाडी सेविका, त्याचबरोबर आमच्या या ग्रामपंचायत प्रांगणामध्ये आपण हा 77वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहोत. त्या ग्रामपंचायत सन्माननीय सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, त्याचबरोबर ग्रामसेविका मॅडम, तसेच सर्व विद्यार्थी बालमित्र हो. आमच्या विद्यार्थ्यांनी छोटीशी एक
काव्यनाट्य सादर करणार आहेत ते आपण सादर करूया आणि मग कार्यक्रमाला सुरुवात करूया. इकडे. जिनके ही दम पे ए महकाए वतन, ऐसे उन वीरों को सौ सौ बार नमन, जो लुटा गए हंस के उन बड़ी जवानी को, हम कैसे बुला देंगे उनकी कुर्बानी को. आजादी की दौलत है, वीरों की बदालत है. आजादी की दौलत है, वीरों की बदालत है. गोरों से भिड़ गई ओ झांसी की रानी, गोरों से भिड़ गई ओ झांसी की रानी. जीते जी जिसने कभी हार नहीं मानी, जीते जी जिसने कभी हार नहीं मानी. इस मिट्टी की लाज बचाने होगवान, मर्दानी कहलाई है, वीर गति पाई है. मर्दानी कहलाई है, वीर गति पाई है. सुखदेव भगत सिंह थे राजगुरु हटके, सुखदेव हंस के जो फांसी के फंदे पर लटके, हंस के जो फांसी के फंदे पर लटके. जीते जी तो हाथ न आए वो आजाद महान, लाखों और हजारों ने खून को बहाया है. लाखों और हजारों ने खून को बहाया है. तब जाके हमने फिर तिरंगे को पाया है. तब जाके हमने फिर तिरंगे को पाया है. तिरंगे को पाया है. 77व्या प्रजासत्ताक दिनाचं या ठिकाणी ग्रामपंचायतीमध्ये ध्वजारोहण होत आहे. भारत माता की, भारत माता की. जातीय सलामी देंगे, सलामी दो. जय हिंद. हाथ नीचे. संविधान की शुरू करेंगे, शुरू कर. भारताचे लोक आम्ही, भारताचे लोक आम्ही, भारताचे. या राष्ट्रध्वजाशी आणि या राष्ट्रध्वज उपस्थित राहिलेले सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्य, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, माझ्या ग्रामस्थ आणि ज्येष्ठ आणि श्रेष्ठ आपले सर्व ग्रामस्थ जे सगळ्या पदांवर आहेत, वेगवेगळ्या संघटनेचे अध्यक्ष उपाध्यक्ष आहेत, त्यांनी वेळात वेळ काढून आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थिती दाखवली त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. त्यानंतर ज्यांनी आजचा हा दिवस आपल्या समोर आणून ठेवलेला आहे असे महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोन महामानवांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी सन्मान्य सरपंच, उपसरपंच, आमच्या रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केलवणे यांच्या प्रांगणामध्ये आजच्या या 77व्या स्वातंत्र्य दिनानिमित्तानं आपण सर्वजण उपस्थित आलात. या ठिकाणी आपल्या ग्रामपंचायत सन्मान्य सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, आमच्या शाळा कमिटीचे सर्व अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, आमच्या सखी सावित्री समितीचे सन्माननीय अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य, आमच्या विद्यार्थी सुरक्षा समितीचे सन्माननीय अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य, आमच्या महिला सुरक्षा समितीचे सर्व अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य, त्याचबरोबर गावातील ज्येष्ठ नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, गावातील सर्व
मंडळांचे अध्यक्ष उपाध्यक्ष त्याचबरोबर सरकारी कर्मचारी निवृत्त शिक्षक वृंद त्याचबरोबर सर्व रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य सर्व अंगनवाडी सेविका जो सबके मन को भाए जो बिछड़ गए हैं हमसे हम उनकी याद दिलाए तिरंगा ये जान से प्यारा है ये ईमान हमारा है तिरंगा ये जान से प्यारा है ये ईमान हमारा है केसरिया रंग है ऊपर और नीचे रंगारा है केसरिया रंग है ऊपर और नीचे रंगारा है जो गोल चक्र जो बीच में तीली से वो बना है गोल चक्र जो बीच में तीली से वो बना है बलिदान शांति खुशहाली का ये एहसास दिलाए बलिदान शांति खुशहाली का ये एहसास दिलाए हम बढ़े हमेशा आगे है उनकी राह दिलाए तिरंगा ये जान से प्यारा है ये ईमान हमारा है तिरंगा ये जान से प्यारा है ये ईमान हमारा है इस झंडे के लिए वीरों ने अपनी जान गवाई इस झंडे के लिए वीरों ने अपनी जान गवाई तब आजादी है पाई तब जाके कही है हमने आजादी है पाई जो शहीद हुए सरहद पर हम याद रहे कुर्बानी जो शहीद हुए सरहद पर ओ याद रहे कुर्बानी हम झुकने नहीं देंगे ये है भारत की निशानी तिरंगा ये जान से प्यारा है ये ईमान हमारा है तिरंगा ये जान से प्यारा है ये ईमान हमारा है वंदे वंदे भारत माता की भारत माता की तिरंगी झेंड्याचा तिरंगी झेंड्याचा शाळेमध्ये विविध प्रकारचे गीत झाले जसे की राष्ट्रगीत महाराष्ट्र राज्यगीत झेंडावंदन गीत आणि विविध प्रकारचे गीत झाले परंतु मी सध्या फक्त स्किप केले आहेत त्याचं कारण म्हणजे असं असतं की ही गीतं फार मोठी असतात आणि त्यांचा मान ठेवावा लागतो आता यूट्यूबचं जर व्हिडिओ चालू असेल तर प्रत्येक माणूस उभा राहील याची शाश्वती नाही म्हणून आपण तो स्किप केला आहे त्यांचा मान ठेवण्यासाठी करता जय जयकार क्रांतीचा करता जय जयकार पदाचा रे पदाचा गरी गरी रे सारे पद पद सारे सा गरी गरी रे सारे पद पद सारे सा नाच विचार गर तुझा गुंतले शुंकले हात नाच विचार गर तुझा
पेटे उठतील त्या ज्वालातून भावी क्रांतीचे नेते उठतील त्या ज्वालातून भावी क्रांतीचे नेते लोह दंड माया बदले खरा खरा तुटणार आई जय जयकार क्रांतीचा गरजा जय जयकार गरजा जय जयकार क्रांतीचा गरजा जय जयकार श्वासाचो ना वायू संगे ओळखी गरजा जय जयकार क्रांतीचा गरजा जय जयकार गरजा आपल्या शाळेमधील कार्यक्रम कवायत वगैरे आटपलेले आहे. तर आता आपल्याला जायचं आहे कुठं तर प्रभात फेरीला. कसं आहे की आपल्याला जास्त मजा येते प्रभात फेरीमध्ये. त्याच्यामुळे प्रभात फेरीचं चित्रीकरण हे तुम्ही आता आपल्या या चॅनलवर अनुभवणार आहात. तर जाऊया आपण प्रभात फेरीला. कारण सरांनी सांगितल्याप्रमाणे मुख्य अँगलवर राहतो मी, मग जेणेकरून कसं आहे की सरळची सरळ प्रभात फेरी हे आपणास मिळेल. जाऊया आपण. जय हिंद.
कसं आहे की बाकीच्या शाळेमध्ये छोट्या शाळेमध्ये पट कमी असल्यामुळं जरा लवकर आटोपतात, परंतु फार मोठीची मोठी रांग आहे आज आपल्या या प्रभात फेरीला. आता आपण त्यांच्या पाठीमागून चाललो आहे. बरीचशी माणसं देखील इथे जमलेली आहेत आज आपल्या प्रभात फेरी करता करता रॉयल जुनी अलीकर या मंडळाच्या गणपतीजवळ आलं. मी आता आरीचं नाव घेतलं नाही, डायरेक्ट म्हणजे मंडळाचं नाव घेतलं आहे. त्यांचं एक विशेष आकर्षण म्हणजे त्यांनी जी सजावट केलेली आहे तर ती तिरंग्याची सजावट केली आहे. त्याबद्दल रॉयल जुनी अलीकर या मंडळाचे खूप खूप आभार. वहिनी आम्हाला पण मग मी पण विद्यार्थी आहे. बरोबर आहे. पोशाख परिधान केलेले आहे त्यांना मी विनंती करतो की या ठिकाणी समोर यायचं आहे. इकडे समोर या. ज्यांनी वेगवेगळे परिधान केले पोशाख त्यांनी या समोर यायचे आहे. राष्ट्रपुरुष घडविता भूमिका तुझी दिसायची. राष्ट्रपुरुष घडविता भूमिका तुझी दिसायची. तुझ्या कीर्तीचा वनीवरती सुगंध दरवळतो. तुझ्या कीर्तीचा वनीवरती सुगंध दरवळतो. उंच उंच गगनात तिरंगा. तर असा झाला आपला 26 जानेवारीचा कार्यक्रम म्हणजे प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम. आज जरा कार्यक्रमामध्ये बरेचसं काही वेगळं पण पाहायला आणि अनुभवायला भेटलं आणि विशेषतः म्हणजे नरेंद्र पाटील सर यांचे खूप खूप धन्यवाद, कारण त्यांनी कार्यक्रमच फार मोठा केला नाही. तेव्हा
इथेच व्हिडिओ संपवतो. तो व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट एकदा नक्कीच करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मिळूया लवकरच एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, वंदे मातरम.